नमस्कार, मैं जूली तिवारी। हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ नगर परिषद की लापरवाही पर भड़के विकास हेमराज सोमेश्वर और राहुल सोमेश्वर। 2 बार निवेदन पत्र देने के बावजूद इंजीनियर बेपरवाह। अंबरनाथ नगर परिषद क्षेत्र में सड़क निर्माण और विकास कार्यों में हो रहे भ्रष्टाचार और अनियमितताओं के खिलाफ शिवसेना के युवा समाज सेवक विकास हेमराज सोमेश्वर और राहुल हेमराज सोमेश्वर ने कड़ा रुख अपनाया है। उन्होंने नगर परिषद की बैठक में यह मुद्दा जोरदार तरीके से उठाते हुए कहा कि जनता के पैसों की बर्बादी हो रही है और नगर प्रशासन आंखें मूंदे बैठा है। इन युवा नेताओं ने बताया कि नगर परिषद के इंजीनियरों और संबंधित विभागों को इस गंभीर समस्या को लेकर 2 बार निवेदन पत्र सौंपा गया, लेकिन अफसोस की बात यह है कि अब तक कोई ठोस कार्रवाई नहीं हुई, इंजीनियरों पर कोई असर नहीं पड़ा और भ्रष्टाचार पहले की तरह ही चलता रहा। शिवसेना के युवा नेता समाज सेवक विकास हेमराज सोमेश्वर और राहुल सोमेश्वर ने बताया कि कुछ खास ठेकेदारों को बार बार लाभ पहुंचाने के लिए जानबूझकर उन्हीं को टेंडर दिए जा रहे हैं। जिन स्थानों पर सड़क निर्माण की कोई जरूरत नहीं है, वहां बार बार नए टेंडर जारी किए जा रहे हैं, जबकि जिन इलाकों में नागरिक वर्षों से सड़कों की मांग कर रहे हैं, वहां की मांगों को नजरअंदाज किया जा रहा है। नगर परिषद के पैसे का इस तरह से दुरुपयोग एक सुनियोजित घोटाले की ओर इशारा करता है। पथदर्शक, मंदिर, स्कूल और अन्य मूलभूत सुविधाओं से वंचित इलाकों की उपेक्षा कर सिर्फ मुनाफाखोर ठेकेदारों को फायदा पहुंचाया जा रहा है। विकास हेमराज सोमेश्वर ने स्पष्ट कहा कि जनता से टैक्स के रूप में जो पैसा लिया जा रहा है, उसका सही उपयोग नहीं हो रहा है। यह न सिर्फ भ्रष्टाचार का उदाहरण है, बल्कि नगर परिषद की निष्क्रियता और जनता के साथ हो रहा अन्याय भी है। उन्होंने चेतावनी दी कि यदि जल्द से जल्द इस मुद्दे पर ठोस कार्रवाई नहीं हुई, तो शिवसेना आंदोलन की राह पर उतरेगी और जिम्मेदार अधिकारियों के खिलाफ सख्त कदम उठाए जाएंगे। जनहित के मुद्दों पर कोई समझौता नहीं किया जाएगा। पावसाळ्यामुळे गेल्या काही 1-1.5 महिन्यात शहरामध्ये भरपूर खड्डे वगैरे झालेले आहेत आणि जिथं खरोखर रोडची गरज आहे तिथं रोड न बनवता ज्या विभागामध्ये कोणी राहत नाही, साधा एक घर नाही ज्या विभागामध्ये, तिथं ठेकेदारांनी स्वतःचा फायदा करण्यासाठी इकडच्या इंजिनियरला हाताशी धरून त्या जागेचा सर्वे बिर्वे करून त्या जागेवर जबरदस्ती रोड बनवण्याचं काम चालू आहे। बघायला गेलं तर त्या रोडची अंबरनाथ शहराला काही सध्या गरज नाहीये। येणाऱ्या 3-4 वर्षांमध्ये तिथं डेव्हलप होईल। डेव्हलप झाल्यानंतर तो रोडची गरज आहे। तो रोड ते वाधवाकडे जाताना तो रस्ता आहे, वाधवाकडे जाताना शहराला तो डीपीचा प्लॅन आहे, ठीक आहे, मला मान्य आहे, पण तिथं माणसं तर येऊ द्या राहिला, अजून तिथं माणसं राहत नाही, काय नाही, तुम्ही ते रोड बनवताय। आणि दुसरी गोष्ट, यांना 2 वेळा मी त्यांना ऍप्लिकेशन दिली की शहरामध्ये जो महत्वाचे विषय आहेत, जिथं खड्डे पडले, जिथं मंदिर आहे, मस्जिद आहे, शाळा आहे, तिथं तुम्ही रोड पहिले बनवा। जिथं काही गरज नाही तिथं तुम्ही ते रोड बनवतात, एकाच रोडचे तुम्ही 2-2 वेळा ते टेंडर करतात, परत ते टेंडर भरतो, परत तो टेंडर काढून तो काम करतो। म्हणजे फक्त लोकांना टॅक्सचे पैसे, जे अंबरनाथ जनताचे टॅक्सचे पैसे ते लुटून करण्याचा धंदा इथं चालले। तर त्या अनुषंगाने आज इथं आम्ही विनोद राठोड जे इकडचे अंबरनाथ वेस्टचे जे इंजिनियर आहेत, त्यांना आम्ही एक कुंभकरणची एक प्रतिमा निमित्त त्यांना गिफ्ट केलेलं आहे। कारण की जसं कुंभकर्ण 6 महिने झोपत होता आणि 6 महिने जेवत होता, त्याचप्रमाणे इथं ते येतात, जेवतात, नगरपालिकेचं जाऊन झोपतात। म्हणजे कामं ज्या लोकांनी जेवायला दिलं, जेवण म्हणजे तुम्हाला माहितच असणार मी कशाबद्दल बोलतोय, ज्या लोकांनी जेवायला दिलं ते येऊन ते जेवतात, 12 तास इथं जेवा, 12 तास घरी झोपा। तर तेच बरोबर आज इथं यांना सूट होतोय की कुंभकर्ण सारखं आज इथं अंबरनाथ नगरपालिकेमध्ये व्यवहार चालू आहे। ज्यांनी पैशाची घेवाणदेवाण केली, ज्यांनी जेवणाची घेवाणदेवाण केली, त्यांचं काम मात्र बरोबर चालू आहे। पण शहरामध्ये जे महत्वाचे विषय आहेत, ज्या विषयावर लोक बोलतायत, ओरडतायत, पण त्यांच्यावर दुर्लक्ष करून फक्त मलाई कुठे आहे हे मलाईचं काम करतात नगरपालिकेचे काही अधिकारी, काही कर्मचारी। आणि ह्या सगळ्यांमध्ये सीओ साहेबांना काहीच माहित नाही। सीओ साहेबांकडे अर्ज दिले की सीओ साहेब लगेच ते अर्ज तळू साहेबांना पाठवून देतात, काय ते बघ, पण तिथपर्यंत ते गोष्टच पोहोचत नाही। पण आज मी नगरपालिकेला, सीओ साहेब अजून आली नाही, 11:30-12 वाजले, 1:30-2 दरम्यान ते येणार आहे, त्यांना भेटून तो लेटर परत त्यांना मी देणार। जर त्याच्यावर त्या लोकांनी कारवाई केली नाही तर भर शहरामध्ये, पूर्ण शहरामध्ये जागी कटआउट लावून त्यांना दाखवणार, नंतर की अंबरनाथची नगरपालिका कशाप्रमाणे झोपलेली आहे
आणि काही कर्मचारी कशाप्रमाणे फक्त खातात। एखादा बिल्डरचा कशाप्रमाणे फायदा होईल, कारण की तिथं आज रोड बनला की बिल्डर येतील, बिल्डिंग बनवतील, नंतर लोक येतील, पण ते लोक येण्याआधी तिथं बिल्डिंगचं काम चालू आहे। म्हणजे बिल्डरचा फायदा, यामध्ये ठेकेदाराचा फायदा आणि संबंधित अंबरनाथ नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा फायदा होतो। म्हणजे जनतेचे टॅक्स भरतायत, त्या टॅक्स मध्ये अंबरनाथ मध्ये जे आपल्याला सुविधा पाहिजे ते सुविधा वळवून पाहिजे, सगळं काय अंबरनाथ मध्ये आहे। याची गरज नाही तुम्ही लोक ते तिथं तुम्ही रोड बनवतात एखाद्या बिल्डरला फायदा पोहोचवण्यासाठी, का त्या ठेकेदाराला फायदा पोहोचवण्यासाठी, किंवा तुमचे शेप भरण्यासाठी। या सगळ्यांच्या उत्तरसाठी आज तडवी साहेबांना भेटलो। साहेब नाहीये, सीओ साहेब येतील, तुम्ही सीओ साहेबांना आज भेटूनच घरी जाणार। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे।